तेव्हा कसं बचत गटाकडून काम करून घेतलं, लोक घरात बसत होते आणि आम्ही कोविड सेंटर मध्ये रोज जात होतो। 200 लेबर 18 सेंटर आम्ही सांभाळले, त्यावेळेस त्यांना आमची गरज होती। आता का बरं, जोपर्यंत आमचं टेंडर प्रक्रिया रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमची मागणी अशी आहे की बचत गटाचं काम जशा तसे ठेवणे आणि टेंडर प्रक्रिया रद्द करा आणि जे बचत गटाला PFSIचा दंड या झाले ते महापालिकेने भरावा। एका बचत गटाला 5 ते 6 लाख रुपये या झालेले, कारण महापालिका 4 महिने 5 महिने ऑर्डर उशिरा देते आणि त्याच्यानंतर आज सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 6 महिन्याची वेतन मिळाले नाही। त्यामुळे गोरगरीब कामगार बचत गटचे लेबर त्यांना 1ही रुपया पगार मिळाले नाही। कोणाचे किरायचे घरात, कोणा घरामध्ये खायला नाही, लोक उपाशी मरतात। महापालिकेला जाग नाही आहे का? जे पैशावाले सक्षम म्हणजे जे मोठमोठे ठेके वाजता उठून नाल्यामध्ये उतरून सफाईचं काम करतात उपास तापाशी, त्यांची त्यांना हे नाही मया नाही आहे का? दिवाळी बोनस मंजूर केले 2000 रुपये, अजून त्यांना बोनस सुद्धा देण्यात आले नाही। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे 4 टक्क्यावर काम करतो, 15 वर्ष झाले 4 टक्क्यावर काम करतो, 5-6 हजार मानधन, तर आम्हाला जर 15% मानधन नाही केलं तर आम्ही इथून उठणार नाही। आणि हे टेंडर प्रक्रिया जोपर्यंत रद्द करत नाहीत आणि आम्हाला येऊन सांगत नाही की तुमचं काम जशात तसं, त्यावेळेस आम्ही इथून उठणार आहोत। माझं नाव जयश्री अशोक रगडे, वैशाली महिला बचत गट। असं बोलायचं आहे की महाराष्ट्र शासनाचं धोरण असं आहे की महिला बचत गटांना सक्षम करण्याचं। 2005 साली महिला बचत गटांना सक्षम करणं हे महानगरपालिकेने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली आणि बचत गटाला महाराष्ट्रामध्ये साफसफाईचं काम दिलं। त्यामुळे या महानगरपालिकेचं नाव अगदी महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। परंतु 2009 ते 2024 पर्यंत हे साफसफाईचं काम चालू आहे, परंतु अचानकच त्यांनी टेंडर प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्यामुळे आमच्या बचत गटाला असं आम्ही निराश झालो की आम्ही 15 वर्ष आम्ही काम केलं आणि अचानक जर टेंडर प्रक्रिया केली तर आमचं काम हातातून जाईल आणि आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। आम्ही महिलांनी जायचं कुठे? त्यांनी जर डायरेक्ट आम्हाला काढून टाकलं तर आम्ही कुठं जाणार? आम्ही मुलाबाळाचं शिक्षणाचं आमचं काय होणार? यासाठी प्रशासनाने आम्हाला असं वाटतं की प्रशासनाची भीती दाखवली आणि महिला बचत गटांना काढून टाकण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। परंतु हे महिला प्रशासनाला म्हणायचं आहे की माननीय आयुक्त साहेब, महिला बचत गटाचा तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे आणि महिला बचत गटाचे काम तसेच तसे ठेवले पाहिजे। तरी काय 5 महिने कोण थांबू शकतं का? माझं नाव चंद्रकला प्रभाकर मगरे।